नमस्कार महाराष्ट्र. मी सुमित सामनीकर, तुमचा मॅथ्स मेंटर आणि मॅथ्स वर्गाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे. ज्यांनी आता या वर्षी सीईटीची एक्झाम दिली आहे, एमएसटी सीईटी 2026, आणि जे लोक रिझल्टची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण ज्यावेळेस आपला रिझल्ट लागेल त्याच्यानंतर कॅप राऊंड चालू होतील त्यावेळेस जी पळापळी होणार आहे ती जर टाळायची असेल तर आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स असणं खूप खूप आवश्यक आहे. आणि डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत कॅप राऊंडला किंवा ऍडमिशन प्रोसेससाठी, तर त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्ही ज्यावेळेस सगळ्या गोष्टी, सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ज्यावेळेस कलेक्ट करतात त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बारकाईने बघा. नाव असेल किंवा तुमचं स्पेलिंग मिस्टेक असेल, सगळ्या गोष्टी याच्याबद्दलही मी बोलणारच आहे एक 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 करून. राईट. MSTCT 2026 डॉक्युमेंट गाईड, द कम्प्लीट चेकलिस्ट फॉर सिक्युअर युअर इंजिनिअरिंग अँड फार्मसी सीट. फार्मसीला पण ऑलमोस्ट याच पद्धतीने गोष्टी लागणार आहेत. आता याच्यामध्ये मी मेजरली दोन टाईप मध्ये सांगणार आहे काही गोष्टी, की एक जनरलाइज जे सर्वांना डॉक्युमेंट लागतील असे डॉक्युमेंट्स, दुसरे स्पेसिफिक की जसं की कास्ट सर्टिफिकेट आहे, स्पेसिफिक लागणारे डॉक्युमेंट वेगळ्या पद्धतीने, ते वेगळे सांगणार आहे. आणि एक जनरलाइज सांगणार आहे जे सगळ्यांना लागणार आहेत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण पुढे जातोय मित्रांनो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा युनिव्हर्सल मस्ट हॅव्ह, आणि इकडे द स्पेशल कीज. द स्पेशल कीज मध्ये जसं मी सांगितलं तसं की काही स्पेशल डॉक्युमेंट्स काही स्पेसिफिक लोकांना जे लागणार आहेत त्याच्यावर आपण बोलणार आहोत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा युनिव्हर्सल मस्ट हॅव कंपल्सरी डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऍब्सोल्यूट एव्हरी कॅन्डिडेट रिगार्डलेस ऑफ कॅटेगरी, ज्याबद्दल मी आता सांगितलं. कंडिशनल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड ओनली फॉर रिझर्व्ड कॅटेगरीज, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यूएस और ड्रॉपर स्टुडंट्स. तर ज्या लोकांना काही स्पेसिफिक डॉक्युमेंट लागणार आहेत ते स्पेशल डॉक्युमेंट्स आहेत, आणि सगळ्यांना लागणारे युनिव्हर्सल डॉक्युमेंट त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. राईट. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला डॉक्युमेंट आहे तुमचा 10th ची मार्कशीट मित्रांनो. मस्ट बी द फिजिकल मार्कशीट विथ ऍब्सोल्युटली झिरो नेम और स्पेलिंग एरर्स. आता याच्यामध्ये स्पेलिंग एरर्स वगैरे नसले पाहिजेत. त्याच्यानंतर नाव जे आहे ते क्लिअरली मेन्शन असलं पाहिजे. 10वीची मार्कशीट तुमच्याकडे असेलच, नो डाऊट. तर 10वीची मार्कशीट सगळ्यात पहिला डॉक्युमेंट. त्यानंतर बोर्डचा रिझल्ट लागून बरेच दिवस झाले, सो 12ची मार्कशीटही तुम्हाला मिळालेली असेल. कलेक्ट डायरेक्टली फ्रॉम युअर कॉलेज, यूज फॉर बेसलाईन व्हेरिफिकेशन. 12वीची मार्कशीट, 10ची मार्कशीट, ह्या दोन गोष्टी सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहेत. खूप खूप महत्वाचा पार्ट. त्यानंतर एंट्रन्स स्कोर कार्ड्स, ऑफिशियल पर्सेंटाइज फॉर MSTCT इफ अप्लाइंग व्हाया ड्युअल कोटा, जेई स्कोर कार्ड्स आर ऑल्सो रिक्वायर्ड. आता ज्यावेळेस सीईटीचा रिझल्ट लागेल त्यानंतर सीईटीचं जे काही पर्सेंटाइल वगैरे येणार आहे त्याचं एक प्रिंट लागेल तुम्हाला, किंवा त्याचा जो स्कोर कार्ड आहे ते लागेल. आणि जर तुम्ही ड्युअल कोटातून अप्लाय करताय, म्हणजे बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस असतात ज्याला जेईचा कोटा असतो, तर तिथे तुमचे जेईचे मार्क्स पण लागतात. ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंडचे फॉर्म फिल करता त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी तिथे बघू शकता. तर ड्युअल कोटा लागतो, तर जेई स्कोर कार्ड्स आर ऑल्सो रिक्वायर्ड. त्यासाठी तुमचा जेईचा पण स्कोर माहीत असणं तुम्हाला आवश्यक आहे. तर तो एक पार्ट महत्वाचा आहे. त्यानंतर पुढे जातोय आपण. प्रूव्हिंग युअर आयडेंटिटी अँड ओरिजिन, महत्वाचा पार्ट. अपडेटेड आधार अँड लिव्हिंग सर्टिफिकेट. आधार कार्ड खूप खूप महत्वाचा डॉक्युमेंट आहे. तुम्ही एक्झामला जायच्या आधी तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं असेल, कारण एक्झाम प्रोसेस जी होती ती अपार आयडी थ्रू होती बऱ्यापैकी. तर जेई असो, सीईटी असो, त्यामुळे बऱ्याच लोकांचा जो इश्यू आहे तो मला असं वाटतं सॉर्ट आउट झालेला असेल. बट अपडेटेड आधार कार्ड पाहिजे, लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे. Your Aadhaar card must have an updated photo and zero errors. Your 12th living certificate is strictly required and must clearly state your correct caste and category. तर 12वीची जी लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, म्हणजे टीसी म्हणतो आपण त्याला, टीसी ज्याला म्हणतो आपण त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणलं जातं. तर टीसी जी आहे 12वीची ती तुम्हाला लागते, ज्याच्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये तुमची करेक्ट कास्ट आणि कॅटेगरी मेन्शन केलेली असली पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेसी डोमिसाइल सर्टिफिकेट लागतं. डोमिसाइल सर्टिफिकेट इज हायली रिकमेंडेड ॲज इट ॲक्ट ॲज अ प्रूफ ऑफ ओरिजिन अँड इज रिक्वायर्ड फॉर फ्युचर स्कॉलरशिप्स. राईट. A birth certificate is accepted if domicile is unavailable, but domicile remains the safest choice. तरी पण domicile certificate काढून ठेवा. domicile certificate लागतं, being the candidature of महाराष्ट्र. ठीक आहे. त्याच्यानंतर
द पॅरेंट्स इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट हे मला नाही वाटत सर्व लोकांना लागतं, ज्यांना स्कॉलरशिप्स वगैरे घ्यायचे त्यांच्यासाठी स्पेसिफिकली इन्कम सर्टिफिकेट लागतं. This is proof of your parents' income, not yours. It is universally required if you plan to apply for TFWS or EWS scholarships. त्याच्यानंतर it should be valid until March 31, 2027. डेट लक्षात ठेवा, ह्याची व्हॅलिडिटी तिथपर्यंत असली पाहिजे. इफ युअर करंट सर्टिफिकेट एक्सपायर्स इन 2026, अप्लाय फॉर रिन्युअल इमिजिएटली. ओल्ड सर्टिफिकेट्स विल बी रिजेक्टेड ड्युरिंग व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन मध्ये तुमचं जे व्हॅलिडिटी आहे त्याची ती जास्त असली पाहिजे. ती 31 मार्च पर्यंत मिनिमम असली पाहिजे, सो दॅट तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. राईट. द रिझर्वेशन रिक्वायरमेंट्स मॅट्रिक्स बघा. SC ST कॅटेगरी, ओबीसी, SBC, VJNT, SEBC साठी. तर SC ST साठी कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी पण मॅन्डेटरी आहे, नॉन क्रिमिलियर मॅन्डेटरी नाहीये. तसंच ओबीसी, SBC, VJNT आणि SEBC साठी कास्ट सर्टिफिकेट पण पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी पण पाहिजे आणि नॉन क्रिमिलियरचं एक सर्टिफिकेट येतं. ते नॉन क्रिमिलियरचं पण सर्टिफिकेट NCL आपण म्हणू शकतो त्याला, ते सुद्धा सर्टिफिकेट आवश्यक आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर लवकरात लवकर अप्लाय करा. ठीक आहे. डू यू हॅव अ मिसिंग ओरिजिनल, सी द रिसिट रूल ऑन स्लाइड 9. याच्यानंतर मी एक गोष्ट सांगितलेली आहे की जर समजा तुमच्याकडे काही सर्टिफिकेट नाहीयेत तर तुम्ही काय करू शकता. तर त्याच्यासाठी काय करता येईल. नॉन क्रिमिलियर साठी काय बघा, रिक्वायर्ड स्ट्रिक्टली फॉर ओबीसी, SBC, VJNT and SEBC candidates to prove they fall below the income threshold for reservation benefits. SC and ST candidates are completely exempted from this document. तर OBC, SEBC, VJNT, SBC साठी तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. Check your current NCL certificate today. If it expires before the date, initiate the renewal process immediately. त्याची पण डेट दिलेली आहे. आता स्पेशलाइज्ड की, आता हे जे याच्या आधीचे जे होते 10th सर्टिफिकेट, 12th सर्टिफिकेट, त्यानंतर TC असेल, ह्या गोष्टी, आधार कार्ड वगैरे ह्या गोष्टी सगळ्यांनाच लागणार आहेत. कास्ट सर्टिफिकेट काही स्पेसिफिक लोकांना लागणार आहे. नॉन क्रिमिलियर असेल किंवा तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असेल स्पेसिफिक लोकांना लागणार आहे. EWS डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि गॅप सर्टिफिकेट पण स्पेसिफिक लोकांनाच लागणार आहे. EWS कोणासाठी, ओनली फॉर ओपन कॅटेगरी स्टुडंट, मस्ट बी इश्यूड बाय द महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट आर EWS सर्टिफिकेट आर स्ट्रिक्टली इनव्हॅलिड फॉर द प्रोसेस. PWD कॅन्डिडेट्स म्हणजे फिजिकल विथ डिसेबिलिटी must clearly indicate a permanent disability with all relevant candidate details accurately filled. हे PWD कॅटेगरी ज्यांची आहे त्यांच्यासाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि गॅप सर्टिफिकेट कोणासाठी, ड्रॉपर मुलांसाठी. ड्रॉपर मुलं जे मागच्या वर्षी 12th पास आउट झालेले आहेत, टेक्स द फॉर्मॅट ऑफ अ लीगल ॲफिडेव्हिट नॉट अपलोडेड ड्युरिंग ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन, सबमिटेड फिजिकली ऍट द कॉलेज ड्युरिंग फायनल ऍडमिशन. कॅप राऊंडच्या वेळेस लागणार नाही तुम्हाला गॅप सर्टिफिकेट, पण ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन साठी जाणार आहात पर्टिक्युलर कॉलेजमध्ये, फायनल म्हणजे तुमचं ठरलं आता की हे कॉलेज तुम्हाला मिळाले, तिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, ज्यावेळेस ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही जाणार तर तुम्हाला फिजिकली ते तुमचं गॅप सर्टिफिकेट जे आहे ते तिथे सबमिट करावं लागतं. सो दिस इज इम्पॉर्टंट. त्यानंतर गोल्डन रूल फॉर डिलेड डॉक्युमेंट, जे मी मागच्या याच्यात सांगितलं होतं. कॅप राऊंड रजिस्ट्रेशन टेम्पररी ग्रेस पिरियड. If you applied for caste validity for or NCL but haven't received it, you can upload the application receipt to successfully register for cap round. म्हणजे जर तुमच्याकडे नसेल ते जे सर्टिफिकेट टेम्पररी नसेल, म्हणजे नॉन क्रिमिलियरचं वगैरे सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याला अप्लाय करू शकता. त्याचा एक रिसीट नंबर येतो, तो रिसीट नंबर तुम्ही टेम्पररी टाकू शकता आणि मग ज्यावेळेस फायनल तुमचं ऍडमिशन होईल त्यावेळेस तुम्ही ते प्रेझेंट करू शकता त्यांना. ओरिजिनल सर्टिफिकेट्स आर मॅन्डेटरी. द रिसीट विल नो लॉंगर बी एक्सेप्टेड इफ द ओरिजिनल इज नॉट अपलोडेड बाय कॅप राउंड 4. युअर कॅटेगरी ऍडमिशन विल बी परमनंटली कॅन्सल. तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करणार त्यावेळेस ते रिसीट नंबर लागेल, पण ज्यावेळेस फायनल ऍडमिशन करणार त्यावेळेस तुम्हाला ते कंपल्सरी लागणार आहे. ठीक आहे. राईट. सो ही झाली टोटल तुमची चेकलिस्ट. चेकलिस्ट माहीत असणं आवश्यक आहे, खूप महत्वाचा पार्ट. 10ची मार्कशीट, 12ची मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमिसाईल, इन्कम सर्टिफिकेट, ज्यांच्यासाठी आवश्यक आहे आधार कार्ड, CET JEE स्कोर कार्ड, हे तर सगळ्यांनाच लागणार आहे. त्यानंतर SC ST
कास्ट सर्टिफिकेट प्लस व्हॅलिडिटी ओबीसी एसबीसी व्हीजेएनटी एसईबीसी कास्ट सर्टिफिकेट प्लस व्हॅलिडिटी प्लस नॉन क्रिमिलियर. ठीक आहे. आणि फायनल ऍक्शन steps: check all names for exact spelling matches, renew expiring income and NCL certificate right now, keep physical original safe for final college व्हेरिफिकेशन. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप 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 महत्वाच्या आहेत. आपण 2 वर्ष खूप मेहनत केलेली आहे आणि आपला रिझल्ट पण चांगलाच येणार आहे. पण आपल्या डॉक्युमेंट्समुळे आपल्याला एखाद्या कॉलेजने ऍडमिशन नाकारावा किंवा एखाद्या ठिकाणी आपला नंबर लागता राहावा ही खूपच दुर्दैवाची गोष्ट होऊ शकते. असं होऊ नये म्हणून या सगळ्या जे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे डॉक्युमेंट जे जे तुमच्यासाठी रिक्वायर्ड आहेत ते लवकरात लवकर जमा करा. ते तुमच्याकडे असतीलच, बट ज्यांच्याकडे नाहीयेत त्यांनी लवकरात लवकर हे डॉक्युमेंट जमा करा, सो दॅट तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस काहीही प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.